पुढली बातमी मनोज जरांगे यांच्या वक्तव्यासंदर्भातली। आरक्षण मिळावं हे माझं ध्येय आहे असं मनोज जरांगे म्हणालेत। सर्वच राजकारणी दिशाभूल करतात। आमच्या आरक्षणामध्ये त्यांच्या खुर्चीमध्ये जीव आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आरक्षण न दिल्यास त्यांना पाडू असा इशारा सुद्धा मनोज जरांगेंनी दिलाय। त्यांनी पार डोंगरावर दगडावर बसवूया एका जाऊन आणि सुरू करा मोठ्या मोठ्या नारडू। पण आम्हाला आरक्षण पाहिजे, आमचा मुद्दा हे आहे। काय ही कोलाकोली हो दादा, इतकं येड्यात नाही काढायचं। 40-42 वर्ष झालो, याने त्याला म्हणायचं लाईव्ह करा, त्याने म्हणायचं याला लाईव्ह करा, आणि यांच्या भेटी होत्यात कुठे बी, आणि आरक्षणासाठीच यांचं भेटी होत नाहीत होय। लाईव्ह करा, कसं करा, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही। तुम्ही 4 भीतीच्या आत बसा, तुम्ही लाईव्ह करा, किंवा तुम्हाला जे काय करायचं ते करा म्हणतो आम्ही। आम्हाला पाहिजे आरक्षण। आणि मग त्याला मी काय करू, आता मी काय सांगू सरकारनं काय करावं काय नाही। इथं फक्त मराठ्यांबद्दलचा विषय, कोणत्या नेत्याला पुन्हा पुन्हा तिथंच येतोय आपण, कोणत्या नेत्याला काय माहिती पाहिजे विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या, तर त्यांनी 11 महिन्यापासून लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे। व्यासपीठावर ती बघावी आणि त्यातून बघावं। समाजात कोणाला जर वाटत असलं ही गोष्ट माहित नाही तर ती पण लाईव्ह आहे, त्यामुळे गैरसमज असायचं काही कारण नाही। हा, कोणाला जर वाटत असलं की याच्यात दुरुस्ती करू। तर मनोज जरांगे यांच्या या इशाऱ्याला प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलंय। 100 पिढ्या आल्या तरी फडणवीसांना संपू शकत नाही असं दरेकरांनी जरांगेंना चोख प्रत्युत्तर दिलंय। राज्यातील सर्वच समाज फडणवीसांच्या पाठीशी आहे। दरेकरांच्या निशाण्यावरती मनोज जरांगे आलेत आणि त्यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय। समाजातला उपेक्षित, वंचित, दलित, पददलित या साऱ्या समाजाची चिंता आपण देवेंद्रजी करत आहात, म्हणून तुमच्या मागे सारे समाज उभे आहेत। आणि मराठा समाज पण देवेंद्रजी आपल्या मागे उभा आहे। त्यालाही महाराष्ट्रात माहित आहे आपण समाजाला काय त्या ठिकाणी दिलेलं आहे। आणि त्याच्यामुळे काही लोक देवेंद्रजींना संपवण्याची भाषा करतात। अरे हे प्रेम कोणाच्या नशिबात आहे का? महाराष्ट्रातील जनतेचं देवेंद्रजींवर प्रेम आहे। 100 पिढ्या खाली आल्या तरी देवेंद्रजींना संपू या ठिकाणी कोण शकत? त्याचं खरं आहे ना, त्याला काय काय मला त्यांच्यावर बोलायचंच नाही आता सध्या। आमचं ध्येय आता आरक्षण मिळवणे किंवा पाडापाडी करणे। त्यावेळेस त्यांना कळण हे अवघड असतं। मग एक तर बरं का, हे त्यांच्या आजूबाजूचे आहेत ना, हे त्यांना एक नीट समजून सांगत नाही, कारण त्यांच्या मागे काम बी असू शकतं, त्यामुळे बघायला मिळत नसतं। एखादं 2 तिसरं बी सांगत असतं। आम्ही विरोधक नाही मानला, आम्ही 1000 बारे सांगितलं तुम्ही आमचं आरक्षण द्या, हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतं।